आजचा दिवस सुरू झाला अविश्वसनीय गोष्टीने. मी आज 7ला उठलो. तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना, रोज 11ला उठणारा मी आज 7ला कसं काय उठलो? नक्कीच काहीतरी जबरदस्त घडलंय. फक्त पहा पुढे काय झालं. नमस्कार मंडळी, मी हिमांशु सुर्वे तुमचं स्वागत करीत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. आज मी सकाळी 7 वाजता उठलो. उठून बाहेर येऊन बघतो तर काय जन्नत, थंडगार हवा आणि डोंगरांच्या मागून उगवणारा सूर्य. लोक पैसे देऊन बघायला जाणारा हा सीन मी माझ्या बेडरूम मधून बघू शकतो, ते पण फुकट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मी आज एवढं लवकर कसा काय उठलो. सांगतो त्याआधी आमच्या घरातले टॉम बघा कसा बसलाय. खूप थंडी होती, सो मम्मीने त्याला टी शर्ट घातला होता, त्यामुळे तो पण माझ्यासारखा एकदम हिरो दिसत होता. त्यानंतर मी अंघोळ वगैरे करून बाहेर आलो तर अजून एक नजारा मला बघायला भेटला. ढग पूर्ण खाली उतरली होती. असं वाटत होतं इथून हलूच नाही, रूम मध्ये असंच बघत बसावं, पण काय करणार, लेट होत होतं ना. मग चहाची वाट बघत हॉलमध्ये बसलो होतो तर ह्या जेरीची गंमत सांगतो तुम्हाला. ही एक नंबरची डांबरट पोरगी आहे. ती काय करते, टॉमची खसवट काढते आणि अशा ठिकाणी उभी राहते. मग बिचारा टॉम तिला खाली शोधत बसतो आणि ही भेटली नाही की मग तो ओरडत बसतो. बघते बघा कशी हरामी एक नंबरची. थांबा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. ती काय करते बघा, कशी हळूहळू त्याच्या बाजूने जायचा प्रयत्न करते. मग तो तिला पकडायला जातो आणि ही टुनकन उड्या मारून निघून जाते. बघा कशी टॉमला त्रास देते, म्हणून मी तिला हरामी बोललो. आता बघा ती टेबलच्या खाली लपले आणि हा आमचा बिचारा टॉम तिला वर शोधतोय. दिवसभर त्यांचं हेच चालू असतं. बरं सगळं जाऊ द्या, मी निघालो. आता मी कुठे निघालो हे तुम्हाला सांगतो, पण आधी मला सांगा, एकदम हिरो वाटतोय ना मी? तर आम्ही चाललोय पुण्याला एका कामानिमित्त. वाघजाई घाटात वाघजाई देवीचं दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो. आज माझ्या नशिबात फक्त आणि फक्त सुंदर नेचर बघायचं लिहिलं होतं. सो फायनली आम्ही पुण्याला पोहोचलो आणि आम्ही आमचं काम आटपून पुण्यावरून रिटर्न निघालो. पण हायवेला आमच्या सोबत एक सीन झाला. हा ट्रक जो तुम्ही बघताय तो ट्रकवाला पोलीस पासून वाचण्याच्या नादात आम्हाला एवढा बेकार दाबलाय त्यांनी. सो मग आम्ही त्याला ओव्हरटेक करून त्याच्या पुढ्यात गाडी लावली, पण तो पुढे यायला तयारच नाही. सो मग आम्ही निघालो पुढे आणि मग आम्ही इंद्रायणी राईसच्या फॅक्टरीमध्ये थांबलो राईस घेण्यासाठी. तिथून पुढे मग आम्ही सार्थक हॉटेलला थांबलो जेवण्यासाठी आणि तिथून निघालो तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. तर संध्याकाळी अजून वेगळा नेचर बघायला भेटला. मग 8 वाजता घरी पोहोचलो. घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन मग झोपलो आणि फायनली आजचा दिवस एंड झाला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा दिवस? फुल नेचर वाईफ देणारा आजचा ब्लॉग होता. सो असे खूप कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येत राहील. बस तुम्ही मला फुल सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज.